नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, आपण कालच्या वाचनात भगवान बुद्धांनी जे पहिले प्रवचन दिले होते तो भाग पूर्ण केला. त्यात भगवंतांनी किती साधी गोष्ट जी की जीवनात सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे चारित्र्याची पवित्रता, ज्यामुळे संपूर्ण विश्व हे शांतिमय जीवन जगू शकते. जर संपूर्ण विश्वाने अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला तर संपूर्ण मानवजात सुखी व समाधानी आयुष्य जगू शकेल. आणि आता त्या समोरील भाग, भगवंतांच्या प्रवचनावर परिव्राजकांनी जी प्रतिक्रिया दिली तो भाग बघूया. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 7, परिव्राजकांची प्रतिक्रिया. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या समस्येकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धम्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्म संस्थापकाने सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्म संस्थापकाने अशी शिकवण दिली नाही की जगातील या दुःखाचा परिहार करणे हाच धम्माचा खरा उद्देश आहे. जगाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही कधीही मुक्तीचा असा मार्ग सांगितला नाही जो मूलतःच सरळ आणि साधा आहे. असा हा मुक्तीचा मार्ग याआधी कधीही मांडण्यात आला नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही. मोक्ष या शब्दाचा असा अर्थ केला नाही की ते स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करायचे असते. भगवान बुद्धांच्या नव्या सद्धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. त्यांना असे वाटले की भगवान बुद्धांच्या रूपाने त्यांना असा जीवन सुधारक लाभला आहे की ज्याच्या रोम रोम म्हणजेच अणुअणूत धर्माच्या भावनेने प्रेरित आहेत, ओतप्रोत आहेत आणि आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात सुपरिचित आणि तज्ज्ञ आहेत. जो एका नव्या विचाराचा प्रणेता आहे ज्यात मौलिकता आहे. हे आपले विचार त्या काळाच्या तत्वविरोधी प्रवृत्तींची जाणीव असूनही बुद्धी पुरस्पर पुढे मांडण्याचे त्यांचे धैर्य आहे. आणि त्या मुक्तीला येथेच याच जीवनात आत्मसाधना आणि आत्मसंयमाद्वारे प्राप्त केली जाऊ शकते. भगवान बुद्धांविषयी त्यांचा आदर एवढा अमर्याद झाला की ते त्यांना ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली. एही भिक्कवे म्हणजेच हे भिक्खूंनो या असे संबोधन करून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे प्रसिद्ध झाले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो